आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। खून प्रकरणाच्या निषेधार्थ दानोळी गावात ग्रामस्थांचा मूकमोर्चा। 2 संशयित आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। दानोळी नाही तर पूर्ण परिक्षेत्रातील नशाखोरीचे समूळ उच्चाटनासाठी आमदार यड्रावकरांच्याकडून सक्त सूचना। आमचे जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की दानोळी येथे सोमवारी रात्री भरतेश टोपगोंडा या व्यावसायिकाचे अपहरण व निर्घुण खून करण्यात आला आहे। त्याच्या निषेधार्थ दानोळी गावात ग्रामस्थांचा मूकमोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते। यावेळी बालब्रह्मचारी तात्या भैया म्हणाले, एका सामान्य व्यक्तीच्या खंडणीसाठी भयंकर पद्धतीने टॉर्चर करून हत्या करण्यात आली आहे। त्याचा गावकरी मूकमोर्चा काढून निषेध करीत आहेत। त्यावेळी त्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या तिथे गावकऱ्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या भरतेशच्या हत्येचा तपास तीव्र गतीने करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी। पोलिसांनी दिरंगाई व कार्यात हलगर्जीपणा केला आहे, त्याची चौकशी करून कारवाई करावी। भरतेशच्या घरातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावा। केस जलद न्यायालयात चालवावी आणि सक्षम वकील द्यावे। तसेच गावात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नशेखोर प्रवृत्तीविरुद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना गावातून हद्दपार करावे। या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित कारवाई करावी, अन्यथा भविष्यात मोठे जन आंदोलन करण्यात येईल। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला। आमदार यड्रावकर यांनी जनतेच्या मागण्या आणि प्रशासन यांचा समन्वय राखत मनोगत व्यक्त केले। फक्त दानोळीच नाही तर पूर्ण परिक्षेत्रातील नशाखोरीचे समूळ उच्चाटनासाठी सूचना केल्या। यावेळी पोलीस अधिकारी ठाकूर म्हणाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सध्या अत्यंत पारदर्शक व मुळापर्यंत तपासणी व कार्यवाही होत आहे। 2-3 दिवसातच तुम्हाला चित्र स्पष्ट होईल। पहाटेपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरू झाले आहे। अनेक जण रडारवर आहेत। रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे सखोल तपासणी सुरू आहे। प्रशासनाच्या दिरंगाईची चौकशी सुरू आहे। हा नशामुक्ती करण्यासाठी पूर्ण विभागच क्लिअर करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। दरम्यान सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मूकमोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला। त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। त्यावेळी सरपंच सौ सुनीता वाळकुंजे, जिल्हा परिषद सदस्या नंदिना कांबळे, पंचायत समिती सदस्या दीपाली होगले, केशव राऊत, रावसाहेब भिलवडे, गुंडू दळवी, रामचंद्र शिंदे, सुनील शिंदे, विजय शिंदे, वकील पाराज, धन्यकुमार पाराज, दिनकर राऊत, सुकुमार सकप्पा, संदीप कांबळे, सुनील होगले, रामचंद्र वाळकुंजे, उदय राऊत, अमित दळवी, गणेश साळुखे, विपुल भिलवडे, संगीता बोरचाटे, प्रकाश पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, धन्यकुमार भोसले, संदीप पवार, रावसो खिचडे यांच्यासह टोपगोंडा कुटुंबातील महिला, पुरुष असे शेकडो नागरिक उपस्थित होते। हे निवेदन मुख्यमंत्री, गृह सचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले। भरतेश्वर टोपगोंडा यांच्या खून प्रकरणातील 2 आरोपींना बुधवार दिनांक 15 जयसिंगपूर न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। टोपगोंडा यांचे अपहरण करून 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मंगळवारी खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी टिल्लू पवार व राजदीप ताडे या दोघांना अटक केली होती। त्यांना बुधवारी न्यायालयात उभे करण्यात आले। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कोणत्या हत्याराचा वापर केला आहे, खुनामागे आणखी कोण आरोपी आहेत का, घटनेनंतर आरोपीने कोठे पलायन केले होते याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा पाराज पाटील यांनी केला। त्यानंतर न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। याच्यावर आम्ही आपलं हे सुद्धा लक्षवेधी सुद्धा दिलेली होती। याच्यावर त्यावेळेस सुद्धा चर्चा झाली, पण ह्याच्यावर फाशी कारवाई होत नाही। हप्ता घेणाऱ्या पोलिसांनी आणि जर पकडून दिलं तरी त्यांच्यावर कारवाई होणार का? होणार की? हा हे सांगा। आम्ही देतो की पकडून, कोण हप्ता घेतोय ते? सावकारी पोलीसच करायला सावकारी पोलीसच दादागिरी करल्यात, रौंडाचे पहिले पाळल्या। आम्ही देतो की नावं देतो, आम्ही नाव आहेत की माहीत साहेबांनी आता काय कारवाई करल्यात? त्यांच्यावर
जे गँग बसले ते पूर्ण बंद व्हायला पाहिजे. पेट्रोलची गाडी रोज 7:30 हे सगळ्या गोष्टी आहेत नाही साहेब, आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करतो. जे सांगितलं हा. याला आपण बी गावात नाही, मदत करतो. आपण पुढारी म्हणून हा. आपण बी पाठीशी घालता कामा नाही. हे बी तेवढं महत्वाचं आहे. नाही आम्ही इथं आणलंय की आम्ही 2000 आमची माणसं याला होता कामा नाही. याला कुठे शिस्त लागायची असेल सगळ्यांनी त्याला आरोग्य जबाबदारी आहे, गावच्या जबाबदारीने सुद्धा ती सांभाळलं पाहिजे. आणि इथून पुढच्या आता ही 2 गावल्या तर नाही, ही बाहेरनं गावात गाव बदनामवलंय. गाव काहीतरी पहिला मीटिंग आहे त्यासाठी कमिटी करायचं ठरलंय. मीटिंग आहे. हा ते आपल्या गावची गाव सभा घेऊन हा ते मीटिंग हा करायचं ते ठरलंय आमचं. त्याचा आणि पोलीस खात्याचा काय संबंध नाही. गाव सभेत घेऊन काय करायचं त्याच्यावर आपण करायचं. इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक पालकानं बापानं किंवा आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ही म्हणजे आता ह्याच्या संबंधात नाही, आम्ही रात्री सांगितले फक्त पोलीस स्टेशनची जी जबाबदारी आहे ती पोलीस स्टेशनची जबाबदारी त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करायला येणार नाहीये. भले आमचा कोणता नातेवाईक असू दे, तर तो गुन्हेगार असेल तर गुन्हेगारला ही शिक्षा झालीच पाहिजे. म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते सांगतो मी, म्हणजे ऑथेंटिक माहिती आहे, मला माहिती नाही. पण पॉलिटिकल प्रेशर, लोकल पॉलिटिकल प्रेशर नाही आहे, बाहेरचं जे आउट ऑफ आमचं डिस्ट्रिक्ट जे काय पॉलिटिकल हे आहे त्या लोकांचा ह्या पोरांच्यावरती वरदहस्त आहे आणि त्याची बारीक चौकशी करायची. पॉलिटिकल काही त्याच्यात त्यांचा प्रेशर आहे अशी आम्हाला माहिती हा, मिळते. मदत करणारी शेजारी जिल्ह्यातील मुख्याची नावं पण आपण दिलेली आहेत. नाही, असा कोणाचा फोन आलाय काय ते आम्हाला बी सांगायला पाहिजे. शेजारी जिल्ह्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी असू दे. जर एखादा दारुड्यातला मनुष्य जर तुमच्याकडे तक्रार करायला आला तर त्याची तक्रार तुम्ही ताबडतोब नोंद करून घेतली पाहिजे आणि ताबडतोब तक्रार नोंद करून घेतल्यानंतर त्याच्यावर ताबडतोब कारवाई जाईल. कारण संवेदनशील गाव आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट दानोळी गाव हे पहिल्यापासून सुरुवातीपासून कुठल्या तरी ह्याच्यामध्ये काहीतरी आहे काय त्याला कुठेतरी गालबोट आता लागायचं म्हणजे आता चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीचं गालबोट म्हणजे वाईट गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि आता पण तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर नाही त्याची जरा काय दखल घेणार कोण दखल घेणार आहे? साहेब बोलतील. त्याच गोष्टी काल लोकसभेमध्ये बरेच लोक, मला वाटतं बहुतांश लोक होते आणि काही लोक नव्हते. काही लोकांच्या बोलण्यावर लक्षात येते की काल ते नव्हते. तर काल गाववाल्यांनी सर्वांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त आणि थेटपणे व्यक्त केलेल्या आहेत माझ्या समक्ष. त्याची नोंद मी वरिष्ठांपर्यंत, आजी सरांपर्यंत पोहोचवलेली आहे, SP सरांपर्यंत. एक आणि 1 मिनिट त्याची नोंद घेऊन मी वरतीपर्यंत पोहोचवलेला आहे. माननीय आमदार महोदयांनी मला सकाळी येऊन ब्रीफिंग केलेलं आहे की काय अपेक्षा आहेत पोलीस विभागाकडून आणि दानोळी गावची सद्यस्थितीमध्ये काय अपेक्षा ते त्यांनी मला थेटपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा आहे तो या गुन्ह्याच्या तपासाचा. तो तपासाचा पूर्ण तपास माझ्याकडे आहे. हा तपास मी कालही आपल्याला त्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे की हा मुळापर्यंत जाऊन करण्यात येणार आहे. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की नाही, पण आपल्या गावातील अजून किंवा अजून संबंधित 6-7 लोक आपण याच्यामध्ये काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन गुप्तपणे राबवलेलं आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार. आता आपण त्यांच्यावरती पूर्णपणे त्यांचं डिटेल रेकॉर्ड घेऊन बसलेलो आहोत. अजूनही काही आमच्या रडारवर आहेत. याच्यामध्ये कुणालाही कसलीही दयामाया दाखवण्यात येणार नाही. पॉईंटमध्ये जरी त्याचा संबंध असेल तरी त्याला ह्याच्यात सहआरोपी आम्ही करणार आहे. आणि ही बाब अत्यंत चुकीची आहे की कुठलाही पॉलिटिकल इंटरफरन्स कुठल्याही बाबतीत आतापर्यंत झालेला नाही, तो होणारही नाही. माननीय IG सर, माननीय SP सर आणि माननीय ॲडिशनल सरांनी याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत की या प्रकरणाचा मूळपर्यंत जाऊन तपास करायचा आहे. मुद्दा क्रमांक 2 की प्रशासकीय दिरंगाई. याच्याबाबत माननीय वरिष्ठांनी कालच आपण जे निवेदन दिलं त्याच निवेदनावरती त्याच वेळी माननीय SP सरांनी प्रशासकीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. माननीय अपर पोलीस अधीक्षक सर याचा तपास करणार आहेत आणि त्यामध्ये जे दोषी आढळतील त्याला प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मुद्दा क्रमांक 3 माननीय आमदार महोदयांनी जे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये
नशामुक्ती करण्यासाठी आपल्याला फक्त दानोळी हा विषय नसून हा पूर्ण विभागच आपल्याला क्लिअर करावा लागणार आहे. वारण्याच्या पलीकडे सांगली जिल्हा लागतो, त्यामुळे आपल्याला फक्त दानोळीपुरता विचार करून भागणार नाही आहे, तर व्यापक मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. तर ती आपण मोहीम ऑलरेडी सुरू केलेली आहे. फक्त मला आता लक्षात आले म्हणजे की आपले सर्वजण ही भावनिक मुद्दा आहे. एका निष्पाप व्यक्तीचा यामध्ये जीव गेलेला आहे, नाहीतर इतकी लोक इतक्या तीव्रतेने येणं शक्य नव्हतं. याची प्रशासनानं अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे आणि आपली पूर्ण टीम म्हणजे फक्त पोलीस स्टेशनची नाही, पोलीस स्टेशनला माझ्या फक्त 34 कर्मचारी आहेत, तर माझ्या डिव्हिजनमधले इतर कर्मचारी देखील बोलवून आपण याच्यामध्ये सकाळ पहाटेपासूनच कारवाई चालू केलेली आहे. एक 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला याचं प्रत्येकाला समोर दिसून येईल की याच्यामध्ये काय बदल घडलेला आहे किंवा काय फरक झालेला आहे. याचं मी तुम्हाला आश्वासन देतो, कारवाईचं पण आश्वासन देतो. आणि जसं आमदार महोदय म्हणाले की जबाबदारी आपल्या सर्वांची देखील आहे की पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन पोलीस प्रशासन आणखी ताकद देणं गरजेचं आहे. कारण पोलीस प्रशासन जर व्यवस्थित काम करत असेल तर आपण देखील निर्भीडपणे काम करू. तुमच्या कुणाच्या इतर वैयक्तिक तक्रारी असतील तर त्यासाठी तुम्ही माझ्याकडे, माझं वरतीच ऑफिस आहे किंवा खाली पोलीस स्टेशनमध्ये आपण कधीही येऊ शकता. माझा नंबर मी पोलीस पाटील नेचकर साहेबांना दिलेला आहे. ते आपल्या ग्रुपवरती गाववाल्यांचा ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये म्हटले मी प्रसारित करतो. कुठलीही अडचण आले यामध्ये आणि कुणीही भ्यायची गरज नाही अजिबात, मी आपल्याला खात्री देतो. याच्यामध्ये कुणीही भ्यायची अजिबात गरज नाही. आपण गोपनीयपणे मला माहिती देऊ शकता, व्हॉट्सअप कॉल करू शकता जर रेग्युलर कॉल करायची आपल्याला भीती वाटत असेल तर, आणि आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि याच्यामध्ये पूर्णपणे मुळाशी जाऊन या गोष्टीची कारवाई केली जाईल. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.